आता पाहणार आहोत मोठ्या घडामोडी। राज्याचे मुख्यमंत्री हिंदी कशी आणता येईल याचा विचार करतात। राज ठाकरेंची फडणवीसांवर टीका। उद्योगांसाठी जमिनी विकू नका, पार्टनर व्हा, राज ठाकरेंचं आवाहन। मराठीसोबत विद्यार्थ्यांना आणखी एक भाषा शिकायला मिळाली तर काय वावगं, भारतीय भाषेला विरोध करायचा आणि इंग्रजी भाषेला पायघड्या घालायच्या, फडणवीसांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर। भ्रष्टाचारी तितुका मिळवावा, भाजप पक्ष वाढवावा, उद्धव ठाकरेंची टीका। तर सरकार महाराष्ट्रातून मराठी संपायला निघालंय, ठाकरेंचा आरोप। प्रकल्पाला विरोध केल्यास अर्बन नक्षलच्या नावाखाली अटक करणार असा कायदा, एकदा अटक करून दाखवाच, राज ठाकरेंचं सरकारला चॅलेंज। अर्बन नक्षल सारखे वागाल तर तुमची अटक होईल, जनसुरक्षा कायद्यावरून केलेल्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर। पुण्यात राजकीय दादागिरी पाहायला मिळते, दादागिरी मोडून काढणारच, जो त्या सोबत येईल त्यांचं स्वागत, फडणवीसांचा रुख कुणाकडे। दादागिरी होत असल्यास केसेस दाखल करूनही न ऐकल्यास मकोका लावण्याच्या सूचना, राज्यात कुठेही दादागिरी खपवून घेणार नाही, अजित पवारांची माहिती। पुणे आणि बीडमध्ये वर्दीची भीती राहिलेली नाही, पुण्यातील दादागिरीवर काय ॲक्शन घेतली, सुप्रिया सुळेंचा सवाल। पुणे एमआयडीसीमध्ये अजित पवारांची भाजपची की शिंदेंच्या नेत्यांची दादागिरी आहे, कोण दादागिरी करतंय, फडणवीसांनी नावं जाहीर करावी, रोहित पवारांची मागणी।